दुनिया इकडची तिकडे झाली ते चालेल, पण प्री वर्कआउट मील कधीच चुकू नका, कारण की ही आपल्या दिवसाची पहिली मील असते ज्यानं आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो. खूप दिवस झालं वर्कआउटला गेलो नव्हतो. ऑलमोस्ट 1-1.5 आठवडा काम होती, त्यामुळे मसल लॉस पण झालेला, डाएट प्रॉपर होत नव्हता. म्हणून म्हटलं की रिजॉईन करावी जिम आता. प्रॉपर बॉडीची स्ट्रेचिंग घेतली, कंबरेची स्ट्रेचिंग घेतली, पूर्णपणे जोर मारले, बॉडी फुल स्ट्रेच केली. त्यानंतर डिसाईड केलं की भाई आज पुलअप्स पुशअप जेवढे जमतील तेवढे हाणायचे, नुसता धिंगाणा करायचा, धुराळा धुराळा. त्यानंतर डायरेक्ट डेडलिफ्ट घेतला वॉर्मअप सेट. त्यानंतर मी सगळा एक्सरसाइज सोडला साईडला आणि गेलो रोईंगकडे. भाई रोईंग मला खूप आवडतात, कारण की त्या मला डायरेक्ट मसल आणि माइंडला कनेक्ट करतात भाई. आणि माझा बॅकचा तर माझे बॅकचे लॅट्स असे बाहेर काढतात की तुम्ही सुट्टीच देऊ शकत. बॅकचे लॅट्स बाहेर काढल्यानंतर थोडा विचार केला की भाई चला बायसेप पण वाढवतो, कारण की बायसेपची गोटी पण दिसणं महत्त्वाचं आहे. कारण काय लोकांना बायसेप खूप आवडतो आणि आपला बायसेप काय ऋतिक रोशनसारखाच बायसेप आहे, सुट्टीच देत नाही हो आपण बायसेपमध्ये. बायसेप झाल्यानंतर जरा विचार केला की आज ॲब्स घेऊ, कारण की खूप दिवस झालं मी ॲब्स घेतला नव्हता. आणि त्याच्या आधी पोटाचं फॅट नुसतं कधी कमी होत नाही, अख्ख्या फॅट कमी झालं तर अख्ख्या बॉडीचं कमी होतं आणि फॅट गेन झालं तर अख्ख्या बॉडीचं गेन होतं. त्यामुळे अशा भ्रमात राहू नका की फक्त माझ्या ॲब्समधून पोटाचं फॅट कमी होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्या मित्राला टॅग करा ज्याला जिमची गरज आहे.